नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 7वीच्या वर्गामध्ये नवीन चॅप्टर सुरू केलेले आहे, बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट. बँक आणि सरळ व्याज हे चॅप्टर आपण सुरू केलेले आहे. हे चॅप्टर 10व आहे. त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 40 म्हणजे सराव संच 40 घेतलेला आहे. त्याच्यानंतर 41 हा जो आहे तो आपण इथे घेणार आहोत. अर्थातच जो आपण प्रॅक्टिस सेट 40 घेतलेला आहे तेच आहे, तेच फॉर्म्युले वापरायचे, नवीन असं काही नाही. 40 आपण सोडवलेलं आहे तर 41 आपण सहज सोडवू शकतो. ती जे एक्झाम्पल आहेत ते आपण इथे घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत. पहिलं एक्झाम्पल, इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज इज 340 रुपीज फॉर 2 years द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी. म्हणजेच 1700 रुपयांचे दशे काही दराने 2 वर्षांचे व्याज 340 रुपये येते, तर व्याजाचा दर शेकडा टिंब असेल. आता हे जे आहे ते आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही डायरेक्ट ऑप्शन निवडून आणि रिकाम्या जागेत लिहायचं नाही आहे. आपण इथे सोडवायचं आहे. का सोडवायचं आहे तर आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे म्हणून ते आपण इथे सोडवून घ्यायचं आहे. पण परीक्षेला जर अशा पद्धतीचा प्रश्न आला तर एखाद्या रफ ठिकाणी सोडवायचं आहे आणि नंतर उत्तर लिहायचं आहे. इथे मात्र आपल्याला समजायला पाहिजे म्हणून ह्याच्या खालीच आपण सोडवून घेणार आहोत. करूया सुरुवात. काय काय आपल्याला दिलेलं आहे. पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला दिलेले इफ द इंटरेस्ट ऑन 1700 म्हणजे 1700 रुपये हे काय आपलं मुद्दल, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल. किती आहे 1700 1700 रुपये इज 340 रुपीज. हे जे इंटरेस्ट आहे ते किती आहे 340 रुपये आहे. इंटरेस्ट म्हणजेच आय किती आहे 340 रुपये. इंटरेस्ट म्हणजे व्याज. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे फॉर 2 years 2 वर्षासाठी, म्हणजे हा टेनर आहे ज्याला आपण टाईम किंवा कालावधी असं म्हणतो, तो काय आहे 2 years. ह्या पद्धतीने आहे. आता जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहिणार आणि आपण इथे सोडवणार आहोत. बघा इथे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच व्याजाचा दर दिलेला नाही, रिकामं ठेवलेलं आहे. मग तो आपल्याला काढायचा आहे. इथे बघा आपला फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी. पी गुणिले आर गुणिले टी छेदात 100. आता ज्या किमती आहेत व्हॅल्यूज आहेत ते आपण इथे टाकणार आहोत. आयची व्हॅल्यू काय आहे 340. त्याच्यानंतर फी प्रिन्सिपल आहे 1700 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला माहिती नाही. टेनर आहे ते किती आहे 2 years. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला माहिती नाही, तो इकडे आपण लिहून घेतलं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर जो आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळे रेट ऑफ इंटरेस्टचा आर जो आहे तो आपण इथे लिहून घेतलेला आहे अपॉन 100 म्हणजे छेदात 100. ह्या पद्धतीने. आता इथे बघा हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल होईल. आता 17 गुणिले 2 किती होतील 34, बरोबर ना. 17 दुने 34, 17 2 जार 34. 34 गुणिले आर असं असणार आहे. 34 गुणिले आर म्हणजे 34ला आर गुणाकार करतोय, बरोबर ना. मग इथे हा गुणाकार करतो, हा इक्वल साईन बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या साईडला आलं की बदलतं. इथे गुणाकार करतो तर इकडनं येऊन तो काय करणार आहे भागाकार. इकडे बेरीज असेल तर इकडे वजाबाकी होते, इकडे वजाबाकी असेल तर बेरीज होते. कधी होते हे बरोबरचं चिन्ह आहे त्याच्या दुसऱ्या साईडला. इकडे असेल तर इकडे, इकडे असेल तर इकडे, ह्या साईडला बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला. हा इथे घेतला आणि हा इथे घेतला तर बदलत नाही, ते बरोबर चिन्हाच्या एकाच साईडला आहेत. बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यानंतरच बदलतात. जसा हा आर आहे तो मी इथे लिहिला, बघा इथे शेवटी लिहिला, ते बदलणार नाही. गुणाकार आहे तो गुणाकारच राहतो. फक्त इक्वल साईन बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेला तर बदलतो. हे लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा मी काय सांगणार नाही पुढच्या गणिताच्या वेळेस. इथे तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. हा 17 दुने 34 34 आहे, तो आरला गुणाकार करतो, त्याच्यामुळे इकडे येऊन तो भागाकार करेल. म्हणजे ते असं होईल 340. हा 17 दुने 34 हा इथे भागाकार करतो. आर जो आहे बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला आहे तो बरोबर चिन्हाच्या ह्या साईडलाच राहील. छेदामध्ये 1 आहे, छेदातला 1 आपण कधीही लिहित नाही.
डिनॉमिनेटर 1 असेल तर आपण कधीही लिहित नाही. आता हा जो भागाकार आहे तो आपण करणार डिव्हिजन. 34 1 जा 34, 34 एके 34 आणि हा 0 इथे 34 एके 34, हा 0 10 10 होतील 10, ते आपण इथे लिहिणार आहोत. बघा इथे किती आला 34 एके 34, हा 1 आणि हा 0 10 इथे लिहिले इज इक्वल टू आर, इज इक्वल टू आर म्हणजे आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच व्याजाचा दर किती झाला 10%, इथे 10% ह्या पद्धतीने येईल. किंवा इथे मस्ट बी 10 PCPA असं लिहायचे, 10 PCPA ह्या पद्धतीने. आलं लक्षात, 10 PCPA असं लिहायचं आहे इथे. तर इथे तुम्ही 10 PCPA असं लिहिणार. मराठीमध्ये मात्र इथे शेकडा असं दिलेलंच आहे, त्याच्यामुळे इथे फक्त 10 लिहिलं तरी चालेल. तर हे पहिलं एक्झाम्पल आहे ते आपण इथे सोडवलेलं आहे. अर्थात स्टेटमेंटचं शाब्दिक उदाहरण असलं की आपण खाली एक वाक्य लिहितो, परंतु इथे आपल्याला वाक्य म्हणजे स्टेटमेंट लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण की आपल्याला इथे रिकामी जागा फिल इन द ब्लँक्स, रिकामी जागा भरायला सांगितलेली आहे, ती फक्त आपल्याला इथे भरायची. जसं इथे येईल 10 इथे शेकडा दिलेलाच आहे, त्याच्यामुळे लिहिण्याची आवश्यकता नाही. इथे मात्र आपण इथे 10 PCPA असं लिहायचं आहे ह्या पद्धतीने. तर ही रिकामी जागा आपण अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. पहिला जो क्वेश्चन आहे तो आपण सोडवून घेतलेला आहे. आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया. बघा दुसरा क्वेश्चन आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज इज 600 रुपीज ॲट द सर्टन रेट for the certain number of years, what would be the interest be on 1500 rupees under the same condition. 3000 रुपयांचे विशिष्ट दराने विशिष्ट वर्षांचे व्याज 600 रुपये येते, तर 1500 रुपयांचे तितक्याच दराने तितक्याच वर्षांचे व्याज किती रुपये येईल. आता इथे ऑप्शन दिलेले आहे 300 रुपीज, 1000 रुपीज, 700 रुपीज अँड 500 रुपीज. मराठीमध्ये 300 रुपये, 1000 रुपये ह्या पद्धतीने. ते मराठीत मी लिहिलेले नाही, तुमच्या लक्षात येईल ते. आपण हे सोडून घेऊया. पहिल्यांदा इथे जे आपल्याला दिलेले आहे इथे आपल्याला 2 प्रिन्सिपल दिलेले. हा एक प्रिन्सिपल आहे मुद्दल, ही जी मुद्दल आहे 3000 रुपये, आणि इथे दुसरी मुद्दल दिलेली आहे 1500 रुपये. आता हे जे मुद्दल आहेत त्या 2 वेगवेगळ्या मुद्दल आहेत. हे प्रिन्सिपल आहे, ह्याला आपण P1 म्हणूया, ह्याला P2 म्हणूया. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आणि म्हणजेच व्याजदर असेल, वर्ष असतील, ही सगळी सेम समान दिलेली आहे, त्याच्यामुळे ती एकच आहेत, समान आहेत. त्याच्यामुळे त्याला रेट ऑफ इंटरेस्टला R1 R2 किंवा वर्षांसाठी T1 T2 असं आपण लिहिणार नाही. का नाही लिहिणार, कारण की ती समान आहेत, सेम कंडिशन, समान तितक्याच दराने तितक्याच वर्षांसाठी असं म्हटलेलं आहे. तर बघा इथे हे जे आहे मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल, इथे 3000 रुपीज आहेत, इथे 1500 म्हणजेच 1500 रुपये आहेत, म्हणून हा P1 P2. त्याच्यानंतर व्याजसुद्धा वेगवेगळं दिलेलं आहे. हे जे 3000साठी व्याज आहे, इंटरेस्ट आहे, ज्याला आपण I1 म्हणूया, 600 रुपीज आहे. आणि दुसरं असणार आहे जे आपल्याला माहिती नाही, ते आपल्याला काढायला सांगितलेलं आहे I2, ते आपण काढणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण घेऊया. पहिल्यांदा पहिलं जे प्रिन्सिपल आहे त्याच्या संदर्भात आपण घेऊया. P1 3000 रुपीज, त्याच्यानंतर I1 600 रुपीज, त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट हा सेम आहे, त्याच्यानंतर टेनर म्हणजेच कालावधी हा सुद्धा सेम आहे. त्याच्यामुळे R1 R2 T1 T2 असं लिहिणार नाही. इथे आपण सोडवणार आहोत. फॉर्म्युला आपला I1 इज इक्वल टू P इंटू T इंटू R अपॉन 100 ह्या पद्धतीने. आता इथे बघा किती आहे, I1 किती आहे 600 रुपये. P1 हा जो P1 आहे ते किती आहे 3000 रुपीज, 3000 रुपये. हा जो R आहे आणि हा T आहे हा सेम आहे, समान आहेत असं म्हटलेलं आहे, परंतु आपल्याला माहिती नाही त्याच्या म्हणजे किती आहे ते, 2 आहेत, 4 आहेत, 10 आहेत, 15 आहेत, किती आहेत ते आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे आपण R आहे तो तसाच ठेवला, T आहे तो तसाच ठेवला,
आता इथे अपॉन 100 छेदात 100 0 0 आपण इथे कॅन्सल करतो. इथे काय राहिला 30 आणि इथे 600 बघा इथे. आता हा 30 आहे तो आर आणि टीला गुणाकार करतो. इकडे जाऊन काय करेल बरोबरच्या चिन्हाच्या इकडे येऊन काय करेल भागाकार करेल. बरोबर आहे आपण करूया. तर मग हा 30 आहे 30 आहे तो इकडे भागाकार करतो. बघा इथे मी लिहिलं इक्वलचं साईन आर इंटू टी आर गुणिले टी छेदात 1 आहे. छेदातला 1 आपण कधीही लिहित नाही त्याच्यामुळे तो आहे तसाच राहून जाईल. तो नाही लिहिला तरी चालेल. आता इथे सुद्धा 0 0 कॅन्सल होईल. 3 2 जा 6 आणि 3 0 आर 0 म्हणजे 3 2 6 3 0 0 म्हणजे हे आले 20 20 आर इंटू टी हा झाला 20. इथपर्यंत आपण केलेलं आहे. पहिलं जे प्रिन्सिपल आहे 3000 रुपीज ह्याच्या संदर्भात घेतलेलं आहे. आता दुसरं प्रिन्सिपल घेऊया P2. इथे तुम्ही लिहू शकता नाऊ किंवा मराठीमध्ये लिहायचं असेल तर आत्ता असं. आता इथे P2 जे आहे ते 1500 म्हणजेच 1500. त्याच्यानंतर I1 जे आहे ते आपल्याला माहिती नाही. सॉरी आता आपण I2 काढणार दुसरा इंटरेस्ट काढणार दुसरं व्याज काढणार हे आपल्याला माहिती नाही. आरसुद्धा आपल्याला माहिती नाही. टीसुद्धा आपल्याला माहिती नाही. सोडूया आपण इकडे. इथे बघा मी लिहितो I2. आता दुसरं व्याज काढत आहोत म्हणून I2 लिहिलेलं आहे. इथे दुसरं प्रिन्सिपल येणार P2. आता रेट ऑफ इंटरेस्ट आणि टेनर म्हणजेच व्याजदर आणि कालावधी समान आहे त्याच्यामुळे ते R1 R2 T1 T2 आपण लिहिलेलं नाही आहे म्हटलेलं आहे मी तुम्हाला. ते आहे तसंच राहील. छेदात 100. आता किमती लिहूया. ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. P2ची आहे 1500 R गुणिले टी अपॉन 100. हा 0 कॅन्सल होईल. हा 0 0 कॅन्सल होईल. आता इथे बघा R गुणिले टी R इंटू टी किती व्हॅल्यू आहे 20. मग ह्याची व्हॅल्यू किती येईल 20. R गुणिले टीची किंमत 20 आहे म्हणून R गुणिले टीची किंमत आपण 20 लिहिणार. बरं मी इथे लिहितो 15. हे 0 0 कॅन्सल झाले. हा 15 राहील इंटू हा R गुणिले टीची किंमत 20 आहे. छेदात 1 आहे तो आपण लिहित नाही ते तसाच ठेवणार. म्हणजे ह्याचा अर्थ काय होईल I2 बा 15 दुने 30 आणि हा शून्याचा 0 ह्या पद्धतीने 300 रुपये ह्या पद्धतीने 15 2 जा 30 15 0 0 ह्या पद्धतीने किती आला 300 रुपये 300 रुपीज. ह्या पद्धतीने जर प्रिन्सिपल मुद्दल जर 1500 असेल तर व्याज 300 रुपये मिळते. साधी सरळ गोष्ट आहे. जेव्हा 3000 आपलं मुद्दल जेव्हा 3000 असते तेव्हा 600 रुपये मिळतात. 1500 म्हणजे निम्मे झाले तर व्याजसुद्धा निम्मे होईल 300. ही साधी सरळ आपल्याला तोंडीसुद्धा सांगता येणारी गोष्ट आहे. तर ह्या पद्धतीने आहे. किती व्याज आलं 300 रुपीज. तर ह्या पद्धतीने आपण काढणार आहोत. तुम्ही काय करायचं तो जो ऑप्शन आहे तो ऑप्शन लिहायचा आहे. किती पहिलाच ऑप्शन आहे 300 रुपीज 300 रुपये तर तो ऑप्शन आपला बरोबर आहे. हे दुसरं एक्झाम्पल होतं हे आपण सोडवून घेतलेले आहे. आता पुढे तिसरं एक्झाम्पल बघू. बघा तिसरं एक्झाम्पल आहे जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज ॲट 9 PCPA इन अ बँक फॉर सम इयर्स अँड विथड्रू हिज interest every year. At the end of period he received altogether 17,400 rupees. For how many years he deposited his money? जावेदने 12,000 रुपये 10,9 दराने काही वर्षांसाठी बँकेत ठेवले. तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेई. किती वर्ष त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील. किती वर्षात मिळतील हे आपल्याला विचारलेलं आहे. इथे बघा काय गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. जसं इथे प्रिन्सिपल दिलेलं आहे आपल्याला
12,000 रुपीज, 12,000 रुपये. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे 9 PCPA म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच आर म्हणजेच व्याजाचा दर किती आहे 9. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे ऑल टुगेदर 17,000 एकूण 17,400 रुपये व्याजासह म्हटलेलं आहे. व्याजासह म्हणजेच इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल इज इक्वल टू अमाऊंट म्हणजेच व्याज अधिक मुद्दल म्हणजेच अमाऊंट होते राशी. ती किती आहे ह्या पद्धतीने. आता इथे बघा एकूण त्याने एवढे पैसे भरलेले होते, व्याजासहित त्याला एवढे पैसे मिळालेले आहेत म्हणजे ही त्याची मूळ रक्कम होती. ही मूळ रक्कम जर ह्याच्यातून आपण वजा केली तर आपल्याला काय मिळेल व्याज मिळेल. म्हणजे हे त्याचे मूळ पैसे आहेत, हे त्याला मिळालेले एकूण पैसे आहेत. आता हे मूळ पैसे जर ह्याच्यातून वजा केले तर त्याला किती व्याज मिळाले ते आपल्याला इथल्या इथे मिळेल. किती काळासाठी म्हणजे जो टेनर आहे तो टेनर आपल्याला इथे दिलेला नाही, वर्ष कालावधी दिलेला नाही, तो आपल्याला काढावा लागेल. पहिल्यांदा तर आपण काढूया इंटरेस्ट. हा जो इंटरेस्ट आहे ही जी अमाऊंट आहे ह्या अमाऊंटमधून हे जे प्रिन्सिपल आहे ते वजा केलं. जसं 17,400 मायनस 12,000 12,000 वजा केले तर किती राहतील 0 0 4 7 minus 2 5 1 minus 1 0 म्हणजे इतके राहतील 5,400 म्हणजे 5,400 रुपये राहतील. हा झाला इंटरेस्ट. आता आपण आपला फॉर्म्युला वापरूया. काय फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. आता हा जो इंटरेस्ट आहे ते किती आहे 5,400 रुपीज. प्रिन्सिपल किती आहे 12,000 रुपीज 12,000 रुपये. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आहे रेट ऑफ इंटरेस्ट 9 PCPA. त्याच्यानंतर टेनर कालावधी जो आपल्याला माहिती नाही अपॉन 100. आता हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 120 इंटू 9 इंटू T असं राहील आणि इथे डिनॉमिनेटर 1 आहे तो आपण लिहित नाहीत. आता इथे बघा हे जे आहे ते मल्टिप्लिकेशन करतात, टीला गुणाकार करतात. हे जे गुणाकार करतात टी बरोबर ते इकडे जाऊन भागाकार करतील, डिव्हिजन करतील. ह्या पद्धतीने लिहितो मी. बघा हा इथे अंश आहे इकडे छेदात जाईल, न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटर होईल म्हणजे भागाकार करणार. हे बघा हा बघा हा इथे गुणाकार करतो ते भागाकार करेल. हे चिन्हसुद्धा इथे येईल, हा सुद्धा इथे येईल. इथे हे गुणाकार करतात ते इकडे येऊन भागाकार करतील. हा टी आहे तो तिथेच राहील. ह्या पद्धतीने हा तुम्ही ह्यांचा डायरेक्ट गुणाकार केला 120चा डायरेक्ट गुणाकार केला तरी चालेल. जसं 12 9 अष्टोदर्शे 108 म्हणजे आणि हा 0 म्हणजेच 1080 1080 ते 1080 तुम्ही इथे डायरेक्ट लिहिले तरी चालतील किंवा गुणाकाराच्या स्वरूपात असे अलग अलग लिहिलं तरी चालतील. हे जरा सोपं वाटतं गुणाकाराच्या स्वरूपात म्हणून मी इथे लिहून घेतलेलं आहे. आता भाग द्यायला ते सोपं जाईल. कसं जाईल ते तुमच्या लक्षात येईल. हा 0 गेला, हा 0 गेला. गुणाकार आहे तुम्हाला मागेसुद्धा म्हटलेलं आहे. गुणाकार भागाकारामध्ये आपण डायरेक्ट करू शकतो. बेरीज वजाबाकीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने डायरेक्ट भाग वगैरे देता येत नाही. हे मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार आहे, त्याच्यामुळे आपण देऊ शकतो. इथे बघा 9 सक 54 हा 0 म्हणजे 60 झाले. 12 1 12 12 पंचे 60 म्हणजे किती राहिले 5 इज इक्वल टू टी. म्हणजे आपला हा जो टेनर आहे, टेनर म्हणजे काय कालावधी. कालावधी किती येणार आहे 5 वर्षे. किती 5 वर्ष म्हणजे त्याला 17,400 रुपये मिळवायला किती वर्ष लागतील 5 वर्षे 5 इयर्स लागतील. तेव्हा त्याला 17,400 रुपये मिळतील. 17,400 रुपीज मिळतील. तर ह्या पद्धतीने आपण हे सोडवून घेतलेलं आहे तिसरं एक्झाम्पल. आता बहुतेक आपण 3 एक्झाम्पल सोडवली, सगळी सारखीच आहेत एक्झाम्पल. विशेष असं त्याच्यामध्ये काय नाही. तुम्हाला 1-2 एक्झाम्पल समजली पुढचीसुद्धा तुम्ही सहज सोडू शकता. आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण इथे.
बघा चौथा क्वेश्चन, लताबेन borrowed some money from a bank at the rate of 10 PCPA interest for 2.5 years to start a cottage industry. If she paid 10,250 rupees as to total interest, how much money had she borrowed? लताबेन यांनी गृहोद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम दशांश 10 दराने 2.5 वर्षांसाठी कर्जाऊ घेतली. त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण 10,250 रुपये व्याज दिले, तर त्यांनी एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली होती? आता हे सुद्धा आपण इथे सोडवून घेणार आहोत. तसं सोपंच आहेत. आपल्याला फक्त काय माहिती नाही, प्रिन्सिपल मुद्दल म्हणजे त्यांनी किती कर्ज घेतलेलं होतं ते माहिती नाही, ते सोडून देऊ आपण. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 10 PCPA 10. त्याच्यानंतर किती वर्षासाठी जर टेनर आहे तर किती आहे, किती वर्षांसाठी आहे? 2.5 वर्ष. ह्या पद्धतीने 2.5 म्हणजे तुम्ही 2.5 असं लिहिलं तरी सुद्धा चालेल, किंवा हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे त्याला आपण सिम्पल फ्रॅक्शन केलं तरी 6 इथे मल्टिप्लिकेशन करेल आणि ते ॲडिशन करेल, म्हणजे 2 दुणे 4 अधिक 1 5/2. ह्या पद्धतीने हा छेदातला तसाच राहतो. तर असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. आणखी काय आपल्याला दिलेलं आहे? व्याज, इंटरेस्ट दिलेला आहे आपल्याला. तो किती आहे? 10,250. आता हे सोपंच आहे, आपण सोडवून घेऊया. इथे I = P × T × R अपॉन 100. म्हणजेच I बरोबर P × T × R छेदात 100. P प्रिन्सिपल जे आपल्याला माहिती नाही, पण इंटरेस्ट आपल्याला माहिती आहे. इंटरेस्ट आयच्या ठिकाणी 10,250 बरोबर प्रिन्सिपल आपल्याला माहिती नाही. टेनर आहे 5/2 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 10/100. आता इथे बघा, इथे ह्याने इथे भाग जाऊ शकतो. 2 के 2 2 पंचे 10, म्हणजे इथे 5 × 5 किती होतील? 25. आणि 5 × 5 किती? 25 होतील. आणि 25 चौक 100 असं होईल ते. ह्या पद्धतीने 25 एके 25, 25 चौक 100. इथे गुणिले P आहे. P × 1 होईल P, आणि मग हा छेदातला 4 म्हणजे P/4 असं राहील ते. याला लक्षात. हे तुम्ही इथे सुद्धा लिहू शकता. मी इथे साईडला तुम्हाला लिहून दाखवले. 5 × 5 25, मग 25 एके 25 छेदात 25 चौक 100, आणि मग P × इथे 1 असतो जसं इथे. ह्या पद्धतीने. नसेल लक्षात आले तर मी ते डायरेक्टच सोडवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथे 2 पंचे 10. आता 5 × 5 25, म्हणजे P × 25 छेदात 100. 25 एके 25, 25 चौक 100. आता P × 1 काय राहील? P राहील. छेदामध्ये किती आहे? 4 आहे. आणि हा काय आहे? 10,250. ह्या पद्धतीने हा 4 आहे. तो इकडे जाऊन काय करणार आहे? इथे डिव्हिजन करतो, भागाकार करतो. इकडे जाऊन काय करणार आहे? मल्टिप्लिकेशन, गुणाकार. = P. हा 4 इकडे आलेला आहे. = P. P. आता 4 इकडे गुणाकार करायचा आहे. डायरेक्ट आपण इथे करूया. छोटासाच आहे त्याच्यामुळे इथल्या इथे करूया. 4 0 0. 4 पंचे 20चे 0 हातचे आले 2. 4 दुणे 8 आणि 2 10 हातचा आला 1. 4 0 0 आणि 1 1. 4 एके 4. किती झाले? 41,000. म्हणजेच प्रिन्सिपल जे आहे ते प्रिन्सिपल किती आलेलं आहे? 41,000. त्यांनी किती कर्ज घेतलेलं होतं? 41,000 रुपये. अर्थातच इथे आपल्याला मल्टिपल चॉईस आहेत, बहुपर्याय आहेत, म्हणजे पर्याय जे दिलेले आहेत त्याच्यातला एक निवडून लिहायचा आहे. त्याच्यामुळे आपण इथे काय करणार आहोत?
इथे आपल्याला इथे खाली काही स्टेटमेंट वाक्य लिहायची नाहीत, अगोदरसुद्धा तुम्हाला म्हटलेलं आहे का इथे आपल्याला पर्याय निवडून लिहायचे आहेत. तर त्याच्यामुळे इथे आणखी खाली लिहिण्याची आवश्यकता नाही. किती उत्तर आले आपले 41,41,000 रुपीज एवढं त्यांनी कर्ज घेतलेलं होतं. तर हा जो चौथा क्वेश्चन होता तो सुद्धा आपण इथे सोडवून घेतलेला आहे. 4 क्वेश्चन सोडवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे 5वा जो क्वेश्चन आहे तो 5वा क्वेश्चन एक बॉक्स दिलेला आहे, सारणी दिलेली आहे. त्याच्यातल्या ज्या रिकाम्या जागा आहेत तिथे किमती टाकायच्या आहेत. मागे मी म्हटलं त्या पद्धतीने तुम्हाला इथे व्यवस्थित समजायला पाहिजे म्हणून इथे तरी ते तुम्ही सोडवायचं आहे. परीक्षेला डायरेक्ट उत्तर लिहिलं, रिकामी जागा डायरेक्ट भरली तरीसुद्धा चालेल, पण इथे तुम्हाला व्यवस्थित समजायचं आहे म्हणून ती सोडवून घ्यायची आहेत. नंतर बॉक्समध्ये किमती टाकायच्या आहेत. मग काय करायचं आहे तुम्ही ते जे आहेत क्वेश्चन नंबर 5 आहे तो घ्यायचा आहे. पहिल्यांदा पहिलं एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल अशी सगळे एक्झाम्पल सोडवायचे आहेत आणि त्याच्यानंतर खाली बॉक्स टाकायचा आहे आणि त्या बॉक्समध्ये किमती टाकायच्या आहेत. पहिली ती सगळे एक्झाम्पल सोडवून घ्यायचे आहेत आणि नंतर त्या किमती तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकायचे आहेत. ह्या पद्धतीने करायचे आहेत. हा जो मी तुम्हाला बॉक्स दाखवत आहे तो तुम्ही बघितलेलाच असेल, तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे, तो तुम्ही सोडवून काढायचे आहेत. 4 एक्झाम्पल तुम्हाला मी इथे सोडून दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सेट 40मध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचे एक्झाम्पल सोडून दाखवले आहेत. म्हणून जवळजवळ 8-10 एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे हा जो बॉक्स आहे तो तुम्ही स्वतः सोडवायचा आहे, पूर्ण करायचं आहे. अर्थातच हा प्रॅक्टिस सेट 41 पूर्णच्या पूर्ण तुम्ही सोडवून काढायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आता हा जो हे जे चॅप्टर होतं सिम्पल इंटरेस्ट चॅप्टर नंबर 10 हे आता इथे आपलं पूर्ण झालेलं आहे. ह्याच्या पुढच्या तासाला आपण पुढचं चॅप्टर घेऊया. आता आपण इथे थांबूया. धन्यवाद.